बच्चू कडू ॲक्शन मोडमध्ये. अजित पवार, पंकजा मुंडे, संजय राठोड यांच्या घरासमोर करणार आंदोलन. मी सांगतो, बच्चू कडू धावणारा आहे, पडणारा नाही. मतांची चोरी ज्यांनी केली ते चोराची औलाद. भारताची अर्थव्यवस्था ही जगाची तिसऱ्या स्थानी आहे, पण अजूनही गरिबाला घर नाही असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केलाय. सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सत्ताधारी महायुतीवर कठोर शब्दात टीका केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, काश्मीर हल्ला अशा सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केले. अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संताजी आणि धनाजी पुरस्कार देण्यात आला. याच कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. संघटना कशी वाढली पाहिजे यासाठी मी एका टीव्हीवर सिरियली पाहिली आणि संताजी धनाजी पुरस्कार कार्यकर्त्यांना दिला पाहिजे असे मला वाटले. कारण कार्यकर्त्यांशिवाय पक्ष चालूच शकत नाही, त्यामुळे त्यांचा सन्मान करायचं आम्ही ठरवलं, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. गिरता वही है जो रुकता है. बच्चू कडू रुकने वाला नहीं है, दौड़ने वाला है. पराभव झाला हे डोक्यातून काढून टाका. अजित पवार म्हणतात सरकारकडे पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस हे बोलायला तयार नाहीत. एकनाथ शिंदेंना तर कानच राहिलेले नाहीत. 3 बंदरांसारखी व्यवस्था निर्माण झाली आहे. एकाचे डोळ्यावर बोट आहे, एकाचे कानावर बोट आहे आणि एकाचे तोंडावर बोट आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की बच्चू कडू धावणारा आहे, पडणारा नाही. मतांची चोरी ज्यांनी केली ते चोराची औलाद. भारताची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या स्थानी आहे, पण अजूनही गरिबाला घर नाही. अजितदादाला 55,000 पगार होता, आज मात्र अजित पवार 2.5 लाख रुपये मानधन उचलतात, असाही हल्लाबोल त्यांनी केला. आमदाराला 3,000 रुपये रोज आणि MRGS मजुराला फक्त 200 रुपये रोजंदारी दिली जाते. निवडणुकीत फडणवीस म्हणाले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र अजितदादा बोलत नाहीत. फडणवीस तर काहीच बोलायला तयार नाहीत आणि शिंदे साहेबांना काहीच ऐकायला येत नाही. या तिन्ही बंदरांना काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही, अशी खोचक टीका बच्चू कडू यांनी केली. 56 इंचांपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची छाती मोठी आहे. 75 वर्ष काँग्रेसचे गेले आणि 20 वर्ष भाजपाचे गेले, पण अजूनही देशाची अवस्था जशीच्या तशीच आहे. बरं झालं मी निवडणुकीत पडलो, किमान आता वेळ तरी मिळत आहे. बच्चू कडूची ताकद बच्चू कडूमध्ये लपली आहे, आमदारकीमध्ये नाही. अजित पवार, पंकजा मुंडे, संजय राठोड यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. 5 जूनला आपण मोटरसायकल किंवा गाडीने यवतमाळला तातडीने जाणार आहोत. तेथून आपण नागपुरात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जाणार आहोत. पालकमंत्री बावनकुळे म्हणतात आम्ही कर्जमाफी देऊ, पण तारीख सांगत नाहीत. जर 15 दिवसात तारीख नाही सांगितली तर तुमचे चाक आम्ही अडवू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या मोझरीला 7 जूनपासून मी उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणीच थांबणार, असा देखील थेट इशाराही बच्चू कडू यांनी दिला. पुढे बोलताना जिथे अतिरेक्यांनी हल्ला केला त्या ठिकाणी जर आपले 2-3 जवान असते तर त्यांचा तिथंच खात्मा झाला असता. जिथं गर्दी होती त्या ठिकाणी सुरक्षा नव्हती. म्हणतात मी चौकीदार आहे, पण यांच्या काळातच सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी पुढे बोलताना केला आहे. तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो. बच्चू कडू ॲक्शन मोडमध्ये आहेत. अजित पवार, पंकजा मुंडे, संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आपल्याला ह्या माहिती संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.